बातमी बजरंग सोनावणे यांच्या वक्तव्याची पार्थ पवारांच्या साखरपुड्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक लांबणीवर पडली आहे। खासदार सोनावणे यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समिती असते, त्याची नियोजन समितीची बैठक वेळेवर भरायला पाहिजे आणि ती मला वाटतं काल का काय होणार होती शनिवारीच, एक खाजगीतला विषय होता, पण ती का पोस्टपोन झाली हे काय मला आणखी कळलं नाही। पण खाजगीतलं जरी बोलायचं म्हणलं, पारदादांची काहीतरी साखरपुडा वगैरे आहे, त्याच्यात गडबडीमध्ये असल्यामुळे एखाद्या वेळेस राहील असं म्हणतात, पण लवकरात लवकर पालकमंत्री ही बैठक घेतील अशी मला अपेक्षा आहे। बातमी उदय सामंत यांच्या वक्तव्याची महायुतीमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही। रामदास कदम आणि तटकरेंच्या वादावर सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली। तर मी कोकणाच्या नेतेपदाच्या स्पर्धेत नाही, आमच्यापेक्षा त्यांची राजकारणातील कारकीर्द मोठी आहे असं म्हणत तटकरे कदम यांच्यावर हल्लाबोल सुद्धा केलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण रायगडला शिवसेनेचे आमदार अधिक आहेत, गोगावले ज्येष्ठ नेते आहेत, आदित्य त्यांच्या मुलीसारखे आहेत, त्यांचा सन्मान ठेवावा, त्यांना अपमानित करू नये अशी माझी आता विनंती आहे। आणि तटकरेचे नाव आता खूप झाले, तटकरे काय सरकारचं जावं आहे का? एक लाड कसं त्याची। माझी विनंती आहे की आपण आता गोगावलेचा योग्य तो मान ठेवावा आणि सन्मान ठेवावा। एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, एक शिवसेनेचे नेते आहेत, त्याच्यामुळं महायुतीमध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी करावं, एवढीच माझी विनंती आहे। मी परत एकदा सांगतो, मी कोकणाच्या नेत्याच्या कॉम्पिटिशन मध्ये पण नाही। ज्यांना कोणाला कोकणचं नेते व्हायचंय, अजून कोणाला महाराष्ट्राचं नेते व्हायचं, त्यांना अगदी लक्ष लाभ होऊ दे। मी एकनाथ शिंदे साहेबांचा एक सर्वसामान्य शिवसैनिक मंत्री म्हणून काम करतोय, मला या वादामध्ये पडायचं नाही। दोन्ही नेते आहेत, समजदार आहेत, आमच्यापेक्षा मोठी कारकीर्द त्यांची राजकारणात झालेली आहे।